नमस्कार. लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हा अपडेट माहीत नसल्यामुळे हजारो महिलांचे दर महिन्याचे 1,500 रुपये थांबवू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी. शेवटपर्यंत बघा. सरकारने ई-केवायसी बाबत अंतिम तारीख जाहीर केली आहे आणि जर तुम्ही वेळेत केवायसी केली नाही तर पुढचा हप्ता तुमचा थेट थांबवू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तारीख कोणती सगळं सांगते व्यवस्थित. तर केवायसीची अंतिम तारीख नक्की कोणती आहे? अंतिम तारीख ही खूप महत्वाची आहे, कारण जर या तारखेपर्यंत तुमची ई-केवायसी पूर्ण झाली नाही किंवा चुकीची माहिती दुरुस्त केली नाही तर दर महिन्याला मिळणारे 1,500 थांबवू शकतात. म्हणजे सरकारने लाभ बंद करण्यासाठी नव्हे तर योग्य लाभार्थ्यांपर्यंतच पैसे पोहोचावेत यासाठी केवायसी ही अनिवार्य आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांनी केवायसीच आतापर्यंत केली नाही त्यांच्यासाठी ही संधी बिलकुल नाही. ज्यांची केवायसी करताना चूक झाली त्यांच्यासाठी दुरुस्तीचा पर्याय आहे. आता अनेक महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती भरली. काहींचे आधार बँक लिंक नव्हते किंवा तर काहींना पर्याय चुकीचा निवडला. तर यामुळेच लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि म्हणूनच हा ई-केवायसीची संधी ही महिलांना परत मिळत आहे. तर महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 ही शेवटची संधी आहे. यानंतर संधी भेटेल की नाही माहीत नाही, परंतु जर तुमची केवायसी करताना काही चूक झाली तर त्यामध्ये दुरुस्ती तुम्हाला करता येणार आहे. त्यासाठी त्यांनी तारीख दिलेली आहे 31 मार्च 2026 च्या पूर्वीच तुम्हाला तुमच्या ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. तर ज्यांचं काही झालं असेल त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी. पैसे थांबण्यामागचे इतर कोणते कारण? केवायसी तर आहेच आहे, परंतु इतर कुठलं कारण आहे? तर चुकीचं कागदपत्र, उत्पन्न मर्यादा जास्त असणं, सरकारी नोकरीसारखी अपात्रता, अशा परिस्थितीत लाभ मिळत नाही. त्यामुळे जर का तुमचे पैसे थांबले असतील तर केवायसी एकच कारण नाहीये, तर चुकीचे कागदपत्र किंवा जे काय अर्ज करताना किंवा केवायसी करताना ज्या काही चुका झाल्या त्याच चुका तुमचे पैसे थांबवत आहेत. त्यासाठी ही दुरुस्ती नक्की करून घ्या. थकीत पैसे कधी मिळणार? आता खूप जणांचे हप्ते थांबले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे काही महिन्यांचे हप्ते हे उशिरा मिळत आहेत. डिसेंबर जानेवारीचे हप्ता एकत्रितपणे मिळण्याची देखील शक्यता आहे, परंतु ई-केवायसी पूर्ण असणे मात्र गरजेचे आहे. आता इथे गोष्ट मी तुम्हाला परत एकदा रिपीट करते की ज्यांची ई-केवायसीची केली होती मात्र त्यामध्ये काही चूक झाली तर दुरुस्तीसाठी हा पर्याय आहे, ही संधी आहे. मात्र ज्यांनी आतापर्यंत केवायसीच केली नाही त्यांच्यासाठी हा पर्याय नाही. त्यांनी केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी कोणताही सरकारने आतापर्यंत पर्याय सांगितलेला नाहीये. परंतु केवायसी करताना झालेली चूक किंवा झालेली दुरुस्ती जर करायची असेल तर मात्र ही संधी तुम्हाला देण्यात येत आहे. 31 तारखेच्या आधी तुम्ही ह्यातली दुरुस्ती करा आणि शेवटच्या आठवड्यामध्ये करायला जाऊ नका, त्यावेळेस खूप जास्त सर्व्हर डाऊन असतो. त्यामुळे ही केवायसी आत्ताच करून घ्या. जर काही प्रॉब्लेम झालाय त्यामध्ये तर तुम्ही आत्ताच ते काही क्लिअर करू शकता. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या गोष्टीची माहिती होईल व त्यातली ती दुरुस्ती लवकरात लवकर करून घेतील. तर धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि ह्याच चॅनलवरती योजनांविषयी सर्व अपडेट मिळत राहतील, त्यासाठी चॅनलला